अध्याय 3 श्रीकृष्ण जन्म. भगवद्गीतेत स्वतः भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे जन्मकर्म इत्यादी सर्वच दिव्य आहे आणि त्यांच्या जन्मकर्माचे दिव्यत्व जाणणारा मनुष्य निश्चितपणे भगवद्धामात प्रवेश मिळविण्यात तत्काळ समर्थ होतो. सामान्य मनुष्याला आपल्या कृतकर्मानुसार भौतिक शरीर घेण्यास भाग पाडले जाते. तथापि भगवंतांचे प्राकट्य कर्मबंधनाखाली होत नाही. भगवंतांच्या अवतरणाविषयीचे स्पष्टीकरण दुसऱ्या अध्यायात करण्यात आले आहे. भगवंत स्वेच्छेने प्रकट होतात. भगवंतांच्या अवतरणाची वेळ झाली तेव्हा सर्व नक्षत्रे शुभस्थानी होती. ब्रह्मदेवांच्या प्रत्यक्ष नियंत्रणा असणाऱ्या मंगलकारी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव वाढला होता. खगोलशास्त्रीय निर्णयाप्रमाणे ग्रहनक्षत्रांच्या सुयोग्य स्थितीव्यतिरिक्त वेगवेगळ्या ग्रहलोकांच्या वेगवेगळ्या स्थितींमुळे मंगलामंगल क्षण उपस्थित होत असतात. श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी सर्व नक्षत्रे, तारे, ग्रहलोक हे आपोआपच शुभस्थानी आले आणि सर्व काही मंगल झाले. त्यावेळी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा सर्व दिशांना शांतीचे आणि समृद्धीचे वातावरण पसरले. आकाशात शुभ नक्षत्रे दृग्गोचर झाली. धरतीवर नगराग्रामातून, चराऊकुरणातून आणि प्राणीमात्रांच्या मनातून सौभाग्यसूचक शुभशकून जाणवू लागले. नद्या भरभरून वाहू लागल्या. सरोवरे उमललेल्या कमळांनी सुशोभित झाली. मयूरादी सुंदर पक्ष्यांनी वने भरून गेली. वनांमधून पक्षी मधुर कूजन करू लागले. मयूर आपल्या प्रियांसोबत हर्षभराने नृत्य करू लागले. शीतल थंड पवन विविध सुमनांचा सुगंध सर्वत्र पसरवीत सर्वांचे सुखवर्धन करू लागू लागला. यज्ञाहुती देणाऱ्या ब्राह्मणांना आपली निवासस्थाने आहुती अर्पण करण्यास फारच सुखावह वाटू लागली. आसुरी राजांच्या उपद्रवामुळे ब्राह्मणांच्या घरातून चालणारे यज्ञयाग जवळजवळ संपुष्टात आले होते. परंतु आता त्यांना शांततेने यज्ञाग्नी प्रज्वलित करण्याची संधी मिळाली. यज्ञयाग बंद केल्याने ब्राह्मण मनाने, बुद्धीने आणि नित्यकर्मात अतिशय त्रासले होते. परंतु श्रीकृष्णांच्या अवतरणाच्या प्रसंगी त्यांची अंतःकरणे आनंदातिशयाने आपोआपच भरून गेली. कारण त्यावेळी आकाशातून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या आगमनाची सूचना देणारा मंगलध्वनी निनादू लागला होता. त्या मंगलसमयी गंधर्वांनी किन्नर लोकातील निवासी गायन करू लागले. सिद्ध आणि चारण लोकातील निवासी पुरुषोत्तमांच्या सेवेत स्तुतिगान गाऊ लागले. स्वर्गीय ग्रहांवर देवदूत आणि विद्याधर आपल्या रमणीसमवेत आनंदाने नृत्य करू लागले. देव आणि देवर्षी आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले. समुद्र तटावर मंदगतीच्या लाटांचा ध्वनी उठू लागला. आकाशात मेघ हृदयांना सुखावह अशी मंद गर्जना करू लागले. अशा वेळी सर्वत्र मंगल्याचे साम्राज्य पसरले असताना मध्यरात्रीला सर्व भूतहृदय स्थित भगवान विष्णू पूर्व क्षितिजावर आकाशात उदित होणाऱ्या पूर्ण चंद्राप्रमाणे स्वर्गीय देवी समान भासणाऱ्या देवकीच्या समक्ष प्रकट झाले. त्यावेळी त्या बालकाच्या दीप्तिमान कांतीने गर्भगृह प्रकाशमान झाले. येथे असा विवाद केला जाऊ शकतो की श्रीकृष्ण वंदअष्टमीला चंद्र क्षीण असताना अवतीर्ण झाले, म्हणून पूर्णचंद्राचा उदय कसा शक्य आहे. याचे उत्तर असे दिले जाऊ शकते की भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशातील यादव कुळात अवतीर्ण होणार होते. चंद्रदेव हा वंशाचा आदिपुरुष आहे. त्यामुळे आपल्या कुळात साक्षात भगवंत अवतीर्ण होत आहेत हे पाहून चंद्र आनंद विभोर झाला होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याला पूर्णत्वाने प्रकाशित होता आले. खमणिक्य नावाने प्रसिद्ध असलेल्या खगोलशास्त्रविषयक प्रबंधात श्रीकृष्णांच्या अवतरणाच्या वेळच्या ग्रहनक्षत्रांच्या स्थितीचे अगदीच सुरेख रीतीने वर्णन करण्यात आले आहे. या शुभ समयावर जन्मलेले बालक साक्षात परमब्रह्म किंवा परमसत्य होते अशी तेथे पुष्टी करण्यात आली आहे. वसुदेवांनी नुकतेच जन्मलेले ते अद्भुत बालक पाहिले. श्यामवर्णीय दीप्तिमान लहान आकाराच्या मेघाप्रमाणे ते भासत होते. त्याला 4 भुजा होत्या. त्याने शंख, चक्र, पद्म, गदा धारण केलेली होती. त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते. गळ्यात कौस्तुभ मणी ओवलेला रत्नहार होता. त्याने रेशमी पीत वस्त्र परिधान केले होते. मुकुटात वैदुर्यमणी शोभत होता. हातात मौल्यवान कंकणे होती. कानात कुंडले होती आणि अंगावर तत्सम मौल्यवान अलंकार होते आणि मस्तकावर प्रचूर केश संभार होता. बालकाच्या असामान्य रूपाने वासुदेव वाघ झाले. नुकतेच जन्मलेले बालक असे शृंगारलेले कसे, असे अद्भुत रूप पाहून आता भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले असल्याचे त्यांना समजले. या घटनेने ते भारावून गेले. आपण भौतिक प्रकृतीच्या बंधनातील एक सामान्य जीव आहोत आणि कंसाने आपल्याला बंदिवासात टाकले आहेत असे असताना सर्वत्र उपस्थित असणारे पुरुषोत्तम भगवान त्यांच्या मूळ स्थितीत आपल्या घरी बालक म्हणून प्रकट होतात याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. कोणतेही मूल अलंकृत 4 भुजांनी आणि सुंदर वस्त्रे परिधान करून जन्म घेत नाही. तसेच या बालकाच्या शरीरावर भगवत्तेची सर्व चिन्हे वर्तमान होती.
वसुदेवांनी त्या आपल्या मुलाला वारंवार न्याहाळून पाहिले आणि शुभक्षण कसा साजरा करावा याचा ते विचार करू लागले. त्यांनी विचार केला, सामान्यपणे पुत्रप्राप्ती झाल्यानंतर लोक मोठा आनंदोत्सव साजरा करतात. जर मी बंदिवासात असलो तरी माझ्या घरी स्वतः भगवंतांनी जन्म घेतला आहे. मी तर लक्षपट अधिक उत्साहाने हा मंगलोत्सव साजरा करण्यास तत्पर असायला हवे. आनक दुदुंभी म्हणून ओळखले जाणारे वसुदेव आपल्या नूतन बालकाकडे पाहत होते तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की त्यांना सहस्रे गायीचे दान ब्राह्मणांना देण्याची इच्छा झाली. वैदिक संस्कृतीनुसार जेव्हा कधी क्षत्रिय राजे रजवाड्यांतून असे उत्सव होत तेव्हा ते अनेक वस्तूंचे दान करीत. साधू ब्राह्मणांना सालंकृत गायीचे दान दिले जाई. श्रीकृष्णांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी वसुदेवांना एक विशाल दानोत्सव करण्याची इच्छा होती, परंतु ते कंसाच्या कारावासात पडले होते आणि त्यांना ते शक्य नव्हते. त्यांनी आपल्या मनोमनच ब्राह्मणांना सहस्रावधी गायी दान दिल्या. ते नूतन बालक स्वतः पुरुषोत्तम असल्याचे निश्चिती झाल्यावर वसुदेवांनी त्याला हात जोडून नमस्कार केला. वसुदेव तेव्हा अलौकिक स्थितीत होते. कंसाच्या भयापासून ते आता मुक्त झाले होते. वसुदेव प्रार्थना करू लागले, प्रिय प्रभू, तुम्ही कोण आहात हे मी जाणतो. तुम्ही साक्षात पुरुषोत्तम भगवंत आहात. सर्व प्राण्यांच्या हृदयातील परमात्मा आहात, परम सत्य आहात. आम्ही प्रत्यक्ष पाहू शकू अशा आपल्या शाश्वत रूपात तुम्ही प्रकट झाला आहात. मला कंसाचे भय आहे. त्या भयापासून मला मुक्त करण्यासाठीच तुम्ही अवतीर्ण झाला आहात हे मी जाणतो. तुम्ही लौकिक जगाचे नाही, तुम्ही भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून विश्वसर्जन घडवून आणणारे तेच पुरुषोत्तम आहात. कोणी असा वादविवाद करू शकेल की केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने विश्वसृष्टी उत्पन्न करणारे पुरुषोत्तम भगवान वसुदेवांची पत्नी देवकी हिच्या गर्भात येणे कसे शक्य आहे? या तर्काचे निर्मूलन करण्यासाठी वसुदेव म्हणतात, प्रभू, तुम्ही देवकीच्या गर्भात अवतीर्ण झालात ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हे, कारण विश्वसर्जन त्याच मार्गाने झालेले आहे. तुम्ही कारणार्थवात महाविष्णू म्हणून हुडला होता आणि तुमच्याच उच्छ्वास प्रक्रियेतून अनंत ब्रह्मांडे अस्तित्वात आली. नंतर गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने तुम्ही प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश केला. पुढे तुम्ही शिरोदकशाही विष्णूंच्या रूपात स्वतःचा विस्तार केला आणि सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आणि अणुअणूत देखील प्रवेश केला. त्याप्रमाणे तुमचा देवकीच्या गर्भातील प्रवेश समजून घेणे शक्य आहे. तुम्ही गर्भप्रविष्ट झाल्याचे दिसले तरीही त्याच वेळी तुम्ही सर्वव्यापक आहात. तुमचा प्रवेश आणि दूरस्थपणा आम्ही भौतिक उदाहरणांवरून जाणून घेऊ शकतो. संपूर्ण भौतिक शक्ती 16 तत्वात विभाजित होऊन देखील निष्क्रियच राहते. शरीर हे केवळ पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा स्थूल पंचतत्वांचे संमिश्रण आहे. जेव्हा शरीराची उत्पत्ती होते तेव्हा अशी तत्वे नव्याने उत्पन्न झाल्यासारखे वाटते, परंतु ही शरीराबाहेर सदैव अस्तित्वात असतात. त्याप्रमाणे जरी तुम्ही देवकीच्या गर्भात बालकाच्या रूपाने प्रकट होता तरी बाहेर देखील तुम्ही उपस्थित आहातच. तुम्ही सदैव आपल्या धामात निवास करता, तरीही एक समयावच्छेदे करून स्वतःला लाखो रूपात विस्तारित करू शकता. तुमचे अवतरण मोठ्या कुशाग्र बुद्धीने जाणून घेणे आवश्यक असते, कारण भौतिक शक्ती देखील तुमच्यापासून प्रकट होत असते. सूर्य ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाचा उगम आहे त्याप्रमाणे तुम्ही भौतिक शक्तीचे मूळ उगम आहात. सूर्यप्रकाश सूर्याला आवृत्त करू शकत नाही, त्याप्रमाणे तुमच्याकडूनच उत्पन्न होणारी भौतिक शक्ती तुम्हाला आवृत्त करू शकत नाही. तुम्ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांत असल्यासारखे दिसता, परंतु हे प्राकृतिक त्रिगुण तुम्हाला कधीच आवृत्त करू शकत नाही. हे तथ्य अतिकुशाग्र बुद्धीच्या तत्त्वज्ञांना समजले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दात, तुम्ही जर भौतिक शक्तीत अवतीर्ण झाल्यासारखे वाटता तरी तिने कधीही आवृत्त होत नाही. आपण वैदिक वाङ्मयातून जाणतो की परम ब्रह्म आपले तेज प्रकट करते आणि त्यामुळे सर्व गोष्टी प्रकाशमान होतात. आपल्या ब्रह्मसंहितेतून हे समजू शकतो की ब्रह्मज्योती आणि ब्रह्मतेज हे भगवंतांच्या शरीरातून बाहेर पडते आणि या ब्रह्मतेजापासून सर्व सृष्टी प्रकट होते. भगवद्गीतेत असे वर्णन करण्यात आले आहे की भगवंत ब्रह्मज्योतीचे अधिष्ठान आहे. मूलतः हे सर्व गोष्टींचे आदिकारण आहेत, परंतु अल्पबुद्धीचे लोक असे समजतात की जेव्हा भगवंत या प्राकृतिक जगात येतात तेव्हा ते प्राकृतिक गुणांचा स्वीकार करतात. तथापि असे निर्णय परिपक्व नाहीत, ते अल्पबुद्धी असलेल्यांनी मांडलेले असतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान प्रत्यक्ष रूपाने सर्वत्र उपस्थित आहेत. ते या भौतिक सृष्टीच्या बाहेर आहेत आणि या सृष्टीतही आहेत. ते या भौतिक सृष्टीत केवळ गर्भोदकशाही विष्णू म्हणूनच आहेत असे नाही, तर ते प्रत्येक अणूत देखील आहेत. अणूचे अस्तित्वच त्यांच्या उपस्थिती कारणे आहे. त्यांच्या उपस्थितीविना भिन्न काही असू शकत नाही. वेदाज्ञांवरून आपणाला असे समजते की परमात्म्याचा किंवा सर्व गोष्टीच्या मूळ कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे, कारण परमात्म्याहून स्वतंत्र असे काही अस्तित्वात नाही. अर्थात भौतिक सृष्टी देखील त्यांच्या शक्तीचेच एक रूपांतर आहे. जड तत्वे आणि चेतन तत्व आत्मा असे दोन्हीही त्यांच्यापासूनच उत्पन्न आहेत. केवळ मूर्खच असा निर्णय करतो की जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा ते प्राकृत बंधनाचा स्वीकार करतात. अर्थात भगवंत भौतिक शरीर घेतल्याप्रमाणेच जरी दिसत असले तरी देखील ते कोणत्याही भौतिक बंधनाला बाध्य नाही. म्हणूनच श्रीकृष्ण अवतीर्ण झाले आणि त्यांनी भगवंतांचे स्वतःचे अवतरण आणि अंतर्धान या संदर्भातील अपूर्ण निर्णयांचे निर्मूलन केले.
प्रभू, तुमचे अवतरण, उपस्थिती, अंतर्धान हे भौतिक गुणांच्या प्रभावापलीकडे आहे. तुम्ही सर्व गोष्टींचेच नियंत्रक तसेच ब्रह्माचे आश्रयस्थान आहात. परिणामी तुमच्या ठायी काही अचिंत्य अथवा विरोधात्मक असे काहीच नाही. भौतिक प्रकृती तुमच्या नियंत्रणात कार्यरत आहे. मुख्य अधिकाऱ्याच्या आज्ञेखाली कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे ही गोष्ट आहे. गौण श्रेणीच्या कार्याचा तुमच्यावर कोणताही प्रभाव होत नाही. परब्रह्म आणि सर्व गोचर सृष्टी तुमच्या ठायी अस्तित्वात आहे आणि भौतिक प्रकृतीची सर्व कार्ये तुमच्याकडूनच नियंत्रित होत असतात. तुम्हाला शुक्लम असे संबोधले जाते. शुक्लम अथवा श्वेतवर्ण परमसत्याचे प्रतिनिधित्व करतो, कारण ते भौतिक गुणांनी प्रभावित होत नाही. ब्रह्मदेवांना रक्त म्हटले जाते, कारण ब्रह्मदेव सर्जनार्थ रजोगुणांचे प्रतिनिधित्व करतो. अंधकार किंवा तम भगवान शिवाच्या स्वाधीन आहे, कारण ते विश्वसृष्टीचा प्रलय करतात. या विश्वसृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय ही कार्ये तुमच्या शक्तीच्या नियंत्रणाप्रमाणेच घडून येतात. असे असले तरी तुम्ही सदैव या गुणांच्या पलीकडे असता. वेदांमध्ये हरी ही निर्गुण साक्षात असे म्हटले आहे, अर्थात भगवंत सदैव भौतिक गुणांतून मुक्त आहेत. तसेच रज आणि तम हे गुण भगवंतात अनुपस्थितीत आहेत असेही म्हटले आहे. प्रभो, तुम्ही परम नियंता पुरुषोत्तम भगवंत आहात, परमश्रेष्ठ आहात आणि या विश्वसर्जनातील संतुलन राखणारे आहात. तुम्ही परम नियंत्रक असूनही मोठ्या कृपेने माझ्या गृही अवतीर्ण झालात. तुमच्या अवतरणाचा हेतू या जगातील आसुरी शासकांच्या अनुयायांना ठार करणे हा आहे. मला अशी निश्चिती आहे की तुम्ही या सर्वांना तसेच त्यांच्या अनुयायांना आणि सैन्याला ठार कराल. मी हे पूर्णपणे जाणतो की तुम्ही नीच राजनैतिक कंस आणि त्याच्या अनुचरांचा वध करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. तुम्ही त्याला आणि त्याच्या अनुयायांना ठार करण्यासाठी येणार आहात हे अगोदरच जाणून त्याने आपले अग्रज बंधू अगोदरच ठार मारलेले आहे. आता तो तुमच्या प्राकट्याची बातमी ऐकण्यासाठीच वाट पाहत आहे. तुमच्या जन्माची वार्ता कानी पडता क्षणीच तो सर्व प्रकारची शस्त्रे घेऊन तुमचा वध करण्यासाठी धावून येईल. वसुदेवानी केलेल्या स्तवनानंतर माता देवकी भगवंतांचे स्तवन करू लागली. ती आपल्या भावाच्या अत्याचारामुळे अतिशय भयभीत झालेली होती. देवकी म्हणाली, प्रिय प्रभू नारायण, भगवान रामचंद्र, हयशीर्ष वराह, नृसिंह, वामन, बलदेव अशी तुमची शाश्वत रूपे आणि विष्णूंपासून येणारे कोट्यावधी तत्सम अवतार यांचे वैदिक शास्त्रातून मूळ म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे. तुम्ही मूळच आहात, कारण अवतार म्हणून समजली जाणारी सर्व रूपे या भौतिक सृष्टीच्या पलीकडील आहे. हे विश्वसर्जन झाले नव्हते तेव्हा तुम्ही अस्तित्वात होता. तुमची रूपे शाश्वत आणि सर्वव्यापी आहेत. ती स्वयंप्रकाशित आहेत, अविकारी आहेत, तसेच भौतिक गुणांच्या प्रभावापलीकडे आहे. अशी शाश्वत रूपे सदैव चिदानंदपूर्ण आहेत. ती विशुद्ध सत्वात अर्थात दिव्य सत्वगुणात स्थित आहेत आणि सदैव विविध लीलात संलग्न झालेली आहेत. तुम्ही एका विशिष्ट रूपापुरते मर्यादित नाहीत. अशी सर्वच दिव्य शाश्वत रूपे स्वयंपूर्ण आहेत. तुम्ही परम भगवान विष्णू आहात हे मी जाणते. अनेक लक्ष वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवांच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा या विश्वसृष्टीचा प्रलय ओढवतो. त्यावेळी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहाभूते महत्तत्वात विलीन होतात. पुढे काळाच्या शक्तीने महत्तत्व अव्यक्त प्रकृतीत विलीन होते. ही भौतिक प्रकृती शक्तिमान प्रधानात विलीन होते आणि प्रधान तुमच्यात विलीन होते. अशा रीतीने या सर्व विश्वसृष्टीच्या प्रलयांती एकमेव तुम्हीच आपल्या दिव्य नाम, रूप, गुण आणि परिकरांसहित अस्तित्वात राहता. प्रभू, मी तुम्हाला सादर प्रणाम करते. तुम्ही एकूण अव्यक्त शक्तींचे दिग्दर्शन करणार तसेच भौतिक प्रकृतीचे परम संचय आहात. प्रभू, अखिल विश्वसृष्टी क्षणापासून वर्षापर्यंत गणना होणाऱ्या काळाच्या प्रभावाखाली आहे. सर्व काही तुमच्या दिग्दर्शनाखालीच कार्यरत आहेत. तुम्ही अस्तित्वातील सगळ्यांचे दिग्दर्शन करणारे आणि सर्व समर्थ शक्तीचे आगर आहात. सर्व बद्धजीव एका देहातून दुसऱ्यात आणि एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर सतत पलायन करीत असतात, परंतु ते जन्म आणि मृत्यूच्या आघातापासून सुटू शकत नाही. पण ज्यावेळी एखाद्या भयग्रस्त जीव तुमच्या चरणकमळाच्या आश्रयाखाली येतो त्यावेळी शक्तिशाली मृत्यूच्या आक्रमणाची कोणतीही भीती न बाळगता तो सुखाने शयन करू शकतो. भगवद्गीतेत भगवंत स्वतः देवकीच्या या वक्तव्याची निश्चिती पटवून देतात. ते म्हणतात की ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत संपूर्ण भ्रमण करूनही मनुष्य जन्म, मृत्यू, व्याधी आणि वार्धक्याच्या आघातापासून स्वतःला वाचवू शकत नाही, परंतु जो कोणी भगवत धामात प्रविष्ट होतो तो पुन्हा या भौतिक जगात येण्यास बाध्य होत नाही. हे प्रभू, म्हणून मी अशी विनंती करते की या उग्रसेन सुत कंसाच्या क्रूर हातातून तुम्ही मला सोडवावे. मी या भयावह स्थितीतून माझी सुटका व्हावी यासाठी तुमची प्रार्थना करते. तुम्ही सदैव आपल्या सेवकांना अभय देणारे आहात. या विधानाची पुष्टी भगवंतांनी भगवद्गीतेत केलेली आहे. हे कौंतेया, निर्भय होऊन घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. आपल्या सुटकेविषयी भगवंतांना
प्रार्थना करताना देवकी मातेने आपला मातृस्नेह प्रकट केला. ती म्हणाली, सामान्यतः योगीजन समाधी अवस्थेत तुमच्या या रूपाचा साक्षात्कार करतात, परंतु तरीही मला भय वाटते, कारण तुम्ही प्रकट झाल्याचे कळताच क्रूर कंस तुम्हाला अपाय करण्याची शक्यता आहे. म्हणून सद्यस्तमयी तरी तुम्ही आमच्या लौकिक नेत्राकरिता अगोचर व्हावे अशी मी विनंती करते. अर्थात तिने भगवंतांना एका सामान्य बालकाचे रूप घेण्याची विनंती केली. तुम्ही प्रकट झाला आहात हेच माझ्या भावाकडून कंसाकडून मला भय असल्याचे एकमेव कारण आहे. प्रिय मधुसूदन, तुम्ही जन्मला आहात हे कंसाला कदाचित माहीत नसेल. म्हणून मी अशी प्रार्थना करते की शंख, चक्र, गदा, पद्म अशी विष्णुचिन्हे असणारे हे तुमचे चतुर्भुज रूप तुम्ही लपवून टाका. प्रिय भगवंता, प्रलयांती तुम्ही संपूर्ण ब्रह्मांड आपल्या उदरात सामावून घेता आणि असे असून देखील आपल्या अहेतुकी दयेने तुम्ही माझ्या गर्भात प्रकट झालात. तुम्ही आपल्या भक्तांच्या प्रसन्नतेसाठी सामान्य जनांच्या कर्माचे अनुसरण करता याची मला आश्चर्य वाटते. देवकी मातेची प्रार्थना ऐकल्यावर भगवंत उतरले. प्रिय माते, स्वयंभुव मनुच्या मन्वंतरात माझे पिता वसुदेव एक प्रजापती होते. त्यावेळी त्यांचे नाव सुतपा असे होते. तू त्यांची पृष्णी नामक पत्नी होतीस. त्यावेळी जेव्हा ब्रह्मदेव प्रजेची वृद्धी करू इच्छित होते तेव्हा त्यांनी तुम्हाला प्रजनन करण्याची विनंती केली. तुम्ही इंद्रिय निग्रह करून कठोर तपश्चर्या केली. योग प्रक्रियेतील प्राणायामाचा अभ्यास करून तुम्ही दोघांनीही पावसाळा, वादळे, सूर्याची तीव्र उष्णता असे भौतिक प्रकृतीचे ताप सहन केले. सर्व धर्मतत्वांचा निर्वाह केला. अशा रीतीने तुम्ही दोघेही आपले अंतःकरण शुद्ध करण्यात आणि प्रकृतीच्या नियमांवर मात करण्यात समर्थ झालात. आपले व्रत पाळण्यात तुम्ही केवळ भूमीवर पडलेली वृक्षांची पाने भक्षण केलीस. माझ्याकडून काही अनुपम वरदान मिळवण्याकरिता तुम्ही विषयांना आवरून एकाग्र चित्ताने माझी उपासना केलीत. तुम्ही दोघांनी देवाच्या कालगणनेनुसार 12 सहस्र वर्षे कठोर तप केले. त्या काळात तुमचे मन सदैव माझ्यात तल्लीन होते. जेव्हा तुम्ही भक्तिसेवेचे आचरण करीत होता आणि हृदयांतरी माझे चिंतन करीत होता तेव्हा मी फारच प्रसन्न होतो. हे निष्पाप माते, अनघे, तुझे हृदय नेहमीच निर्मळ आहे. त्यावेळी देखील मी आपली इच्छा पूर्ण करण्याकरिता या रूपात तुझ्यासमोर प्रकट झालो आणि इच्छित वर मागण्यासाठी सांगितले. त्यावेळी मी तुझा पुत्र म्हणून जन्म घ्यावा अशी तू इच्छा प्रकट केलीस. जरी तू व्यक्तिशः माझे दर्शन केले होतेस तरी भौतिक बंधनातून पूर्णपणे मुक्ती न मागता माझ्या शक्तीच्या प्रभावाखाली मी तुझा पुत्र व्हावा हाच वर तू मागितलास. अर्थात भगवंतांनी या भौतिक जगात अवतीर्ण होण्यासाठी विशेष वरून पृष्णी आणि सुतपा या मातापित्यांची निवड केली. जेव्हा कधी भगवंत मानव म्हणून येतात तेव्हा त्यांना कोणी आई वडील असावे लागतात आणि म्हणून त्यांनी पृष्णी आणि सुतपा यांना सततचे मातापिता निवडले. आणि या कारणे पृष्णी आणि सुतपा या अशा दोघांनीही भगवंतांकडे मुक्तीची मागणी केली नाही. भगवंतांच्या दिव्य सेवाशक्ती इतके मुक्तीचे महत्त्व नाही. भगवंतांनी त्या दोघांना तत्क्षणी मुक्ती दिली असती, परंतु त्यांनी स्वतःच्या वेगवेगळ्या अवतरणासाठी त्यांना या भौतिक जगातच ठेवले. पुढे त्याचे वर्णन करण्यात येईल. भगवंतांचे मातापिता होण्याचा वर प्राप्त होताच पृष्णी आणि सुतपा तपकर्मातून निवृत्त झाले. प्रत्यक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनाच पुत्ररूपाने प्राप्त करून घेण्यासाठी ते पतिपत्नी म्हणून एकत्र राहू लागले. यथासमयी पृष्णीला गर्भ राहिला आणि ते मुलाला जन्म दिला. भगवंत वसुदेव आणि देवकी यांना म्हणाले, त्या काळी माझे नाव होते पृष्णीगर्भ. पुढील युगात देखील तुम्ही आदित्य आणि कच्छप म्हणून जन्म घेतला आणि मी उपेंद्र नामक तुमचा पुत्र झालो. त्यावेळी माझे रूप एका बटूसारखे होते आणि त्या कारणे मला वामनदेव म्हणून ओळखले जात असे. मी 3 वेळा तुमचा पुत्र होण्याचा वर तुम्हाला प्रदान केलेला होता. पहिल्या वेळी पृष्णी आणि सुतपा यांच्यापासून जन्मलेला म्हणून मला पृष्णीगर्भ म्हटले जात असे. दुसऱ्या वेळी आदित्य आणि कच्छप यांचा उपेंद्र नामक पुत्र झालो आणि आता तिसऱ्या वेळी तुम्हापासून कृष्ण म्हणून जन्म घेत आहे. मी साक्षात तोच भगवंत आहे याची तुम्हाला सत्यता पटावी म्हणूनच मी प्रथम या विष्णू रूपात प्रकट होत आहे. मी सामान्य बालकांप्रमाणे देखील जन्म घेतला असता, परंतु त्यामुळे मी भगवंतानेच आपल्या गर्भात जन्म घेतला आहे याचा तुम्हाला प्रत्यय आला नसता. प्रिय आई, प्रिय बाबा, तुम्ही आपले मूल म्हणून माझे अनेक वेळा मोठ्या वात्सल्याने संगोपन केलेले आहे आणि म्हणून मी तुम्हावर फारच प्रसन्न असून तुमचा ऋणी आहे. यावेळी मात्र तुम्ही आपल्या ध्येयातील सिद्धतेमुळे भगवतधामात परत जाल याची मी ग्वाही देतो. तुम्ही माझ्याविषयी अतिशय सचिंत आहात, कंसापासून भयभीत आहात याची मला जाणीव आहे. म्हणून माझी आज्ञा आहे की तुम्ही मला गोकुळात सत्वर घेऊन जा आणि तेथे यशोदेला जी कन्या झाली आहे तिला इकडे घेऊन या. आपल्या मातापित्यांसमोर असे सांगून भगवंतांनी बालरूप घेतले आणि ते देवकी मातेच्या मांडीवर पहुडले. अशा रीतीने भगवंतांकडून आज्ञा प्राप्त झालेल्या वसुदेवांनी आपल्या पुत्राला गर्भगृहात उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच गोकुळात नंद यशोदा यांना एक कन्यारत्न झाले होते. ती कन्या भगवंतांची अंतरंगा शक्ती योगमाया होती. या अंतरंगा योगमाया शक्तीच्या प्रभावाने कंसाच्या राजवाड्यातील सर्व मंडळींना, विशेषतः पहारेकऱ्यांना गाढ निद्रा लागली. गज आणि साखड्यांनी बंदिस्त झालेली कारागृहाची द्वारे आपोआप उघडली गेली. रात्र अंधारलेली होती, परंतु वसुदेवांनी श्रीकृष्णांना उचलले आणि ते बाहेर निघाले.
तेव्हा त्यांना सूर्यप्रकाश इतके स्पष्ट दिसू लागले. श्री चैतन्य चरितामृतात असे म्हटले आहे की श्रीकृष्ण सूर्याप्रमाणे आहेत. अंधकाराशी तुलना केली जाणारी मायाशक्ती त्यांच्या पुढ्यात उभी राहू शकत नाही. वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन गोकुळात चालले असताना रात्रीचा तो निर्भीड अंधार नष्ट झाला होता. अशावेळी मेघांच्या गर्जनेसोबतच पाऊस पडू लागला. त्या मुसळधार पावसात वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन चालले असताना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून भगवान शेषांनी आपल्या नागरूपाने त्यांच्यावर आपला फणा धरला. वसुदेव यमुनेच्या तीरावर आले तेव्हा यमुना दुथडी भरून वाहत होती. पाण्याच्या लाटा गर्जना करीत उसळत होत्या. संपूर्ण पात्र फेसाळलेले होते. यमुनेने उग्र रूप धारण केले असले तरी तिने वसुदेवांना पलीकडे जाण्यासाठी मार्ग करून दिला. जेव्हा प्रभू रामचंद्र हिंद महासागर पार करीत होते तेव्हा सागराने त्यांना असाच मार्ग मोकळा करून दिला होता. अशा रीतीने वसुदेवांनी यमुना पार केली. ते पलीकडे गोकुळात नंद महाराजांच्या प्रसादात गेले. प्रसादातील सर्व गोपगोपिका गाढ निद्रेत होत्या. हे पाहून त्यांनी यशोदेच्या निवासस्थानी प्रवेश मिळवण्याची संधी घेतली. त्यांनी यशोदेच्या शयनकक्षात हळूच प्रवेश केला. आपल्या जवळील बालकाच्या तिच्या शेजारी शय्येवर झोपून तिची नुकतीच जन्मलेली कन्या तेथून उचलली आणि यमुना ओलांडून ते मथुरेत कंसाच्या बंदिवासात परतले. त्यांनी आपल्या जवळील सुकुमार कन्या देवकीच्या मांडीवर दिली. पश्चात घटित घटनांचा कंसाला थांगपत्ता लागू नये म्हणून त्यांनी स्वतःला साखळदंड बांधून घेतले. यशोदा मातेला आपल्याला मूल झाल्याची जाणीव होती, परंतु प्रसूतीच्या वेदनाने ती श्रमली असल्याने तिला गाढ निद्रा लागली होती. ती जागी झाली तेव्हा आपण मुलाला जन्म दिला की मुलीला याचा तिला पूर्णपणे विसर पडला. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील श्रीकृष्ण जन्म नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.